सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की पैसे मिळवणं हे सोपं नाही. बरोबर. आणि जितका तुम्ही पैशाचा सन्मान कराल तेवढाच तुमच्यावरती लक्ष्मी देवता प्रसन्न होणार आहे आणि तुम्हाला धनवर्षाव तुमच्यावर चांगला होईल की कारण असे एक्झाम्पल आहेत सर की जे आज 10,000 टाकतात लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना 15,000 मिळून जातात. 10,000चे 15,000. मग ट्रेड करणं चुकीचं आहे. ओके. इफ यू कॅन स्टडी सम बिझनेसेस अँड यू कॅन बाय दोज बिझनेस, खूप Right. छान गोष्ट आहे ही. तुम्ही ज्या वेळेला शेअर्स विकत घेत असता तुम्ही त्या व्यवसायाचा एक हिस्सा विकत घेताय. मग तो हिस्साचे तुम्ही मालक होताय ना. मग मालकासारखे वागा. पण Right. जर आपण ज्या घरात राहायला जाणार नसू, जर मला वाटतं मी भाड्याने लावीन आणि रेंट येईल वगैरे अशा प्रकारे घेतलेलं सेकंड होम, तर हे अवॉइड करायला हवं. लँड इज नाईस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, बट जर तुम्ही मॉनिटर करू शकणार असाल तर चांगली आहे. जर तुम्ही तिथे वर्षानुवर्ष फिरकू शकणार नाही आहे, त्यांनी जर कोणी एन्क्रोचमेंट केली, तिथे लिटिगेशन आलं, तर तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. तर लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी ज्या पैसे वाढणार आहेत म्हणून त्या मी केल्याच पाहिजेत असं नाही. इंट्राडे वगैरे ट्रेडिंग ते अवॉइड केलं पाहिजे. ते क्रिप्टो वगैरे पहिलं अवॉइड केलं पाहिजे. ते क्रिप्टो पण तुम्ही एक अवॉइड केलं पाहिजे. मला इन्स्टंट पैसे हवेत लगेच पैसे जिथे जिथे तुला वाटेल की हे इन्स्टंट पैसे आहेत, तो मार्गच चुकीचा आहे. अवॉइड करा. अवॉइड करा. जर तुम्ही ज्या रस्त्यावर जाताय आणि त्या रस्त्यावरती तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आले, काहीच समस्या नाही आली, तर समजा चुकीच्या रस्त्यावर जाताय. बंगला घे, सगळं घे, आयुष्य खूप मोठं आहे. 100 वर्षाचं आयुष्याला 100 दिवसात जगायला जाऊ नको. बरोबर आहे. अभी नाही तो कभी नाही वगैरे काही नाही. तसं काही नसतं. सब होत आहे, धीरे धीरे होत आहे. धीरे धीरे होत आहे. हे फळ माझ्या योग्यतेचं आहे का मला ते वेळ आधी मिळतंय? जर वेळ आधी मिळत असेल तर मी घाबरलं पाहिजे. घाबरलं पाहिजे. जर मला वेळ आधी एखादं फळ मिळतंय किंवा कोणी देऊ करतोय, तर इसके इरादे कुछ अलग आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे समीर सर. फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं? फक्त पैसे कमवणं आणि पैसे कमवल्यानंतर त्याला कसं यूज केलं पाहिजे याचं ज्ञान असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर समीर सर, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. नमस्कार. कसे आहे सर? एकदम छान. म्हणजे कसं आहे? एकदम मजेत सर, एकदम मजेत. ॲक्च्युली सर, आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहे, सगळ्या मुलांच्या मनातला प्रश्न असतो की जेव्हा त्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होतं किंवा त्यांचं शिक्षण कम्प्लीट होतं आणि म्हणजे ग्रॅज्युएशन आपण म्हणू शकतो, बरोबर, ते त्यांना वाटतं की यार मी आता शेअर मार्केट करतो, मी आता असं काहीतरी करतो की ज्याच्यातून मला उद्याच्या उद्या पैसा मिळाला पाहिजे. म्हणजे मी आज टाकले 1,000, मला उद्या 1,500 रुपये तरी आले पाहिजे. किंवा मी आज माझी सॅलरी झाली आहे 50,000 रुपये आले, मला मी 10,000 रुपये टाकतो कुठेतरी, त्याचे 20 करतो. सर, याबद्दल तुमचं मत काय? मी करू शकतो? कसं आहे माहिती आहे का, आपण ज्या संस्कारात वाढलेले असतो आणि त्यामध्ये जवळपास इंजिनियर होईपर्यंत आपण पैशासाठी खूप डिपेंडंट असतो पॅरेंट्सवरती, बरोबर, पालकांवरती. आणि ते हवे तेवढे पैसे मिळाले नसतात. आपली इच्छा मनात बऱ्याच दबल्या गेलेल्या असतात की मला असं जाऊन पिझ्झा बर्गर खायचा आहे, मला आयफोन हवा आहे, मला अशी अशी धूम स्टाईल बाईक हवी आहे, गाडी हवी आहे, मोठं घर घ्यायचं आहे, स्विमिंग पूल असलेलं, असं सगळं भरपूर मनात इच्छा असतात. आणि जसं वाटतं माझं आता शिक्षण संपलंय, तर आता मी पैसे कमवायला लागलो, तर मला पैसे हवेत. किती हवेत? मला भरपूर पैसे हवेत, खूप पैसे पाहिजे. तर त्यामुळे यामधनं ही भावना निर्माण होते. पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की पैसे मिळवणं हे सोपं नाही. बरोबर. आणि जितका तुम्ही पैशाचा सन्मान कराल तेवढा तुमच्यावरती लक्ष्मी देवता प्रसन्न होणार आहे आणि तुम्हाला धनवर्षाव तुमच्यावर चांगला होईल. जितके तुम्ही पैशाच्या मागे पळाल तेवढा पैसा तुमच्या सोडून जाणार आहे, लांब पळणार आहे. आणि मग हे जे क्रेविंग आहे तुमचं, हे क्रेविंग वाढत जाईल. बरोबर आहे सर. सो तुम्ही जितकं मला पटकन हवंय, ही नैसर्गिक भावना आहे, मी समजू शकतो. पण ती पटकन मिळवण्यापेक्षा आपण जर डिलेड ग्रॅटिफिकेशन ही जर कन्सेप्ट शिकलो, म्हणजे एखादी गोष्ट तुरंत पटकन मिळवण्यापेक्षा काही काळ, काही वर्ष जर मी थांबू शकत असेल ही गोष्ट मिळवण्यासाठी, तर माझं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकतं. मग सर, मुलांना जे वाटतं आजकाल की कारण असे एक्झाम्पल आहेत सर की जे आज 10,000 टाकतात, लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी काही फॉरेक्स करतात, भरपूर काही गोष्टी करतात, 10 गोष्टी करतात, लगेच त्यांना 15,000 मिळून जातात. 10,000चे 15,000. मग काय होतं की एकाचं तसं झालं
की मग सगळे म्हणतात की यार नाही यार शेअर मार्केटमध्ये पैसा आहे, अरे काय करतो जॉब, तू सोड जॉब, शेअर मार्केटमध्ये पैसा आहे भाऊ, तू टाकून दे. म्हणजे असं मुलांमधली ही भाषा यूज केली जाते. तर सर खरंच तेवढे पैसे निघू शकतात का, की म्हणजे तुमचं त्याच्यावर मत काय? आपल्याकडे कसं आहे, एक जण UPSCची परीक्षा पास करतो लाखातला, आणि मग त्याच्यानंतर अनेक वर्ष लोक UPSCच्या परीक्षा देत राहतात. बरोबर आहे. एकदा कापसाला भाव मिळतो आणि सगळे मग कापूस अख्खे पेरतात. इतका कापूस पिकवतात की कापसाचा भाव एकदम माती मोल होतो, आणि मग त्यावेळेला तुरीचा भाव वाढतो. मग सगळे पुढच्या वर्षी तुरीचा पीक तूर करतात. पेरायला लागतात. पण अपोजिट वेनी रिॲक्ट करून गोष्टी मिळवणं हे तितकंसं शक्य होत नसतं. त्यामुळे सगळ्यांना हे मिळेल का, तर माझं उत्तर आहे दुर्दैवानी नाही मिळू शकणार. सो त्यामुळे जर सस्टेनेबल जर गोष्ट असेल कुठली, तर तुम्ही काही वर्ष थांबून शेअर बाजारात गुंतवणुका करत असाल, म्युच्युअल फंड थ्रू गुंतवणुका करत असाल, तर होतं काय, तुमची गुंतवणूक बऱ्यापैकी व्यावसायिक पातळीवरती नियंत्रित झालेली असते. ओके. आणि मग काही वर्षानंतर तुम्हाला त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळणं सुरुवात होते. हे जर तुम्ही विचार करशील तर 100 99% लोकांना फायदा होतो. फायदा होईल. Exactly. आणि हे 100 1% आहे. 1% मागे जाणं हे मायावी आहे. बरोबर आहे. So ते जितकं आपण अवॉइड करू तेवढं बरं आहे, तितकं आपलं फायनान्शियल सक्सेस बेटर असेल. बेटर. तर मित्रांनो, सरांनी जी गोष्ट सांगितली की भरपूर लोकांना वाटतं की यार माझा मित्र आता 1 लाख टाकले होते त्याने शेअर मार्केटमध्ये, त्याच्या आता एका वर्षात 10 लाख झाले. ही गोष्ट सरांनी जर सांगितलं की लाखातला किंवा 100तला एक व्यक्ती त्याच्यासोबत येऊ शकते, त्याचा पण अनुभव असतो, त्याच्या मागे भरपूर गोष्टी असतात. पण जर एक सस्टेनेबल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय की तुम्हाला पगार येतो, तुम्ही त्याच्यातला एक पार्ट घेऊन तो प्रत्येक मंथमध्ये थोडा टाकताय, तर मग त्याच्यामधून एक चांगली तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. तर सरांना आता आपण त्याच गोष्टींबद्दल विचारू. सगळ्यात पहिले तुम्हाला सरांना विचारायचं की सर इन्व्हेस्टमेंट कुठे नको करायला? इन्व्हेस्टमेंट सॉरी मी डिस्टर्ब करतो परत. हां, सर म्हणजे माझा प्रश्न असा आहे ना की पैसा आहे आज, की जमवून ठेवला आहे, सॅलरी आली आहे, बिझनेस चालू आहे, पैसा आलाय माझ्याकडे, आज काहीतरी पैसे पडले, तर मी तो पैसा घेऊन इन्व्हेस्ट कुठे नको करायला, आणि मंथली पण येतोय, तर या गोष्टींमध्ये नको करायला, याच्याबद्दल. हा, मी पैशाबरोबर काय काय नाही केलं पाहिजे. येस. तर त्यातलं सगळ्यात पहिलं जो तू ऍस्पेक्ट विचारला असतो तो शेअर ट्रेडिंग. ओके. शेअर ट्रेडिंग हे माणसाने पूर्णपणे टाळलं पाहिजे. ओके. जे बऱ्याच यंगस्टर्सना माझं मत पटणार नाही, आवडणार नाही. बरेच जण म्हणतील काय इंट्राडे करून आम्हाला असा फायदा होतो, तसा फायदा होतो. बट मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमच्या मार्फत मला सांगायला हे आवडेल तुमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोचायला, की शेअर ट्रेडिंग जितकं तुम्ही कराल तेवढं तुमचं संपत्ती निर्माण करण्याच्या शक्यता तुम्ही कट डाऊन केलेल्या असतील. ओके. तुम्ही स्वतःसाठी अजून एक नोकरी पकडता. तुम्ही मूनलाइटिंग जी कशी IT आणि याच्यातली कल्पना आहे, राईट, तसं शेअर ट्रेडिंग इज अनदर मूनलाइटिंग. सो तुम्ही शेवटी लक्षात घ्या, आपल्याकडे काही रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत, काही रिसोर्सेस लिमिटेड आहेत. राईट. त्यामधला टाइम अँड मेंटल एनर्जी हे लिमिटेड रिसोर्सेस आहेत. बरोबर. हे अनलिमिटेड नाही आहेत. आपल्याला वाटतं मी कितीही करू शकेन, बट शेवटी आपल्या मेंदूच्या श्रमावरला सीमा आहे, आणि आपल्याकडे वेळ जेवढा आपण घेऊन आलोय तेवढाच असणार आहे. यू कॅन नॉट मल्टिप्लाय युअर टाइम. करेक्ट. सर तुम्ही जेव्हा शेअर ट्रेडिंग बोलतात, तर तुम्ही इंट्राडे किंवा फ्युचर, म्हणजे फ्युचर ऑप्शन, याला तुम्ही नाही म्हणतात, बट इक्विटीला यू कॅन अलो का? लक्षात घ्या, ट्रेड करणं चुकीचं आहे. ओके. इफ यू कॅन स्टडी सम बिझनेसेस अँड यू कॅन बाय दोज बिझनेस, खूप छान गोष्ट आहे ही. बरोबर. आणि काही वर्ष त्यासाठी देणार असू, म्हणजे जर आता कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय आपल्याला छान प्रॉस्परस होण्यासाठी एक 5-7 वर्ष तरी द्यायला हवी ना. राईट. मी सकाळी त्यात इन्व्हेस्टमेंट केली आणि संध्याकाळी काढून घेतली, किंवा चल 7 दिवसात काढून घेतली, तर त्याला मला व्यवसाय नाही म्हणता येणार. नाही म्हणतायत. बरोबर. सो त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला शेअर्स विकत घेत असता, तुम्ही त्या व्यवसायाचा एक हिस्सा विकत घेताय. मग तो हिस्साचे तुम्ही मालक होताय ना, मग मालकासारखे वागा पण. राईट. एक्झॅक्टली. येस. तर सर बाकीच्या अजून कोणत्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही लोकांना अवॉइड करायला सांगतात? जर आपण ज्या घरात राहायला जाणार नसू, जर मला वाटतं मी भाड्याने लावीन आणि रेंट येईल वगैरे, अशा प्रकारे घेतलेलं सेकंड होम, तर हे अवॉइड करायला हवं. जे दागिने मी वापरणार नाही, मला माझ्या बायकोला आवडतात दागिने वापरायला, तर ती घेत असेल दागिने, तर त्याला माझा विरोध नाही आहे. किंवा मला दागिने वापरायला आवडत आहेत, मस्त अंगठ्या बिंगठ्या घालून मला छान वाटणार आहे ना, तर ते दागिने काढायला पण काही विरोध करत नाही.
पण ते नुसते मी दागिने फिजिकल फॉर्ममध्ये बनवून घेऊन लॉकरमध्ये ठेवून देणार असेल, वापरणार पण नसेल, आणि जर मी समजत असेल ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे, दॅट शुड बी अवॉइडेड. तर तसंच लँड इज नाईस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, बट जर तुम्ही मॉनिटर करू शकणार असाल तर चांगली आहे. जर तुम्ही तिथे वर्षानुवर्ष फिरकू शकणार नाही आहे, त्यांनी जर कोणी एन्क्रोचमेंट केली, तिथे लिटिगेशन आलं, तर तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. तर लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी ज्या पैसे वाढणार आहेत म्हणून त्या मी केल्याच पाहिजेत असं नाही आहे. तुम्हाला सूट होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही करा. राईट. बघा, भारत एकदम प्रगतीपथावर आहे. बरोबर. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स करून वाढायचे ॲव्हेन्यूज खूप मोठे आहेत. राईट. खूप आहेत. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये पण वाढतील का पैसे? हो, वाढतील ना. जमीन घेऊन पण वाढतील. पण तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का? जर तुमचा कॉर्पोरेट जॉबमधनं तुम्ही त्या गावातल्या घेतलेल्या जमिनीला वर्षानुवर्ष फिरकू पण शकणार नसेल, इट इज नॉट फॉर यू. पण जर तुमच्या वडिलांना शेतीची आवड आहे आणि तुमचे वडील जाऊ शकतायत तिथे आणि त्यांना गावाकडचं घर, शेतघर वगैरे आवडतंय, मग घेऊन द्या त्यांना जमीन, काही हरकत नाही. बरोबर आहे. जमिनीचे भाव वाढणारच आहे सर. फ्लॅट अवॉइड करा. जिथे डिमांड अँड सप्लाय, भाव कधी वाढतो कधी कमी होतो, तर लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. जिथे सप्लाय वाढतोय तर अवेलेबल आहे ना ऑप्शन. मी फ्लॅट आज घेतला, पण तिथे अजून बाजूला 2 टॉवर्सचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, 400 युनिट अजून अवेलेबल आहेत. असं होत असेल की बाबा रे, डिमांड 40 फ्लॅटची आहे पण 10 फ्लॅट आहेत, मग मी प्राइसेस वाढू शकतात. एक्झॅक्टली, महत्वाचा मुद्दा आहे सर. पण 40 फ्लॅट मागायला येत आहेत लोक, आहेत 400 फ्लॅट रिकामे. अशा स्थितीमध्ये बरोबर आहे. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय प्रमाणे सप्लाय फ्लो मोठा आहे, डिमांड कमी आहे, प्राइसेस कसे वाढणार? बरोबर आहे. तर हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. सरांनी रिअल इस्टेटबद्दल एक गोष्ट सांगितली, ते खूप महत्त्वाची, की जर समजा तुम्ही फ्लॅट घेताय तर फ्लॅट तुम्ही स्वतःचं घर म्हणून, पहिलं घर म्हणून तुम्ही फ्लॅट घेऊ शकता. बट इफ यू आर इन्व्हेस्टिंग इन अ सेकंड फ्लॅट, ॲट दॅट टाइम यू शुड नो अबाउट द एरिया. म्हणजे त्या एरियामध्ये किती फ्लॅट्स आहेत किंवा किती कन्स्ट्रक्शन उभे राहत आहेत. कारण तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतला आणि ते नवीन जर बिल्डिंग उभी राहते तर लोक नवीन फ्लॅट घेतील. लोक तुमच्या याच्यात इन्व्हेस्ट नाही करणार, किंवा लोक रेंटेड पण मग नवीनच बघतील आणि त्यातून इतकं रेंट नाही मिळणार, कारण ऑलरेडी रेंटेड ऑप्शन भरपूर असते. त्यामुळे तुम्ही सर एक रिअल इस्टेट बोलले की सेकंड होम अवॉइड करा इन केस ऑफ फ्लॅट. जागा तुम्ही घेऊ शकता, बट जागा घेताना पण हा विचार करा की त्याच्यावर तुमचं लक्ष असणार आहे का. कारण जरी तुम्ही शेतजमीन घेतली आणि तिकडे तुम्ही जात नाही आहे, तर आजकाल आहे ना बांधा चोरी होते सर. म्हणजे आतमध्ये घुसलं जातं शेतीच्या. ते एक ट्रेडिंगमध्ये इक्विटीचा सरांनी एक विषय सांगितला की तुम्ही इक्विटी करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता, पण इंट्राडे वगैरे ट्रेडिंग ते अवॉइड केलं पाहिजे. ते क्रिप्टो वगैरे पहिलं अवॉइड केलं पाहिजे. ते क्रिप्टो पण तुम्ही एक अवॉइड केलं पाहिजे. तो इन्स्टंट मनी आहे, आपल्याला दिसतो, आपल्याला कुणाला होतो. ते ऑनलाईन टीम जमवणं क्रिकेट मॅचच्या, ते पण सगळं बंद केलं. ते पण एक अवॉइड केलं पाहिजे. जंगली रमी टमी म्हणजे जे तू म्हणालास ना सुरू करतानाच, मला इन्स्टंट पैसे हवेत लगेच. जिथे तुला वाटेल की हे इन्स्टंट पैसे आहेत, तो मार्गच चुकीचा आहे, अवॉइड करा. पैसे मिळवण्यासाठी इन्स्टंट मार्ग हा जर वाटत असेल तर तो चुकीचा रस्ता आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर वाक्य आहे, जे मला पण खूप आयुष्यभर दिशा देत आले, तुमच्या दर्शकांना पण देत जाईल. नक्की सर. जर तुम्ही ज्या रस्त्यावर जाताय आणि त्या रस्त्यावरती तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आले, काहीच समस्या नाही आली, तर समजा चुकीच्या रस्त्यावर जाताय. ऑब्स्टॅकल आले पाहिजे. सो जर तो रस्ता योग्य आहे तर तो खडतर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तो खडतर असेल, जितकी समस्या जास्त आहे, लक्षात घ्या, तो तुम्हाला सस्टेनेबल आणि खरा रस्ता ठरेल. एकदम छान वाक्य. तर लक्षात घ्या, ते तुमच्यासाठी कोणीतरी असं स्मूथ गुळगुळीत रस्ता बनवून ठेवलाय, या इकडे आलात की तुमची शिकार करायची आहे. एक्झॅक्टली सर. आता आपण बघितलं की म्हणजे आपला स्टार्टिंगचा मुद्दा होता की इन्स्टंट पैसे कसे लोकांना एक हाव असते इन्स्टंट पैशाची. त्याच्यानंतर कोणकोणती इन्व्हेस्टमेंट अवॉइड केली पाहिजे. आता हे थोडंसं आपण टार्गेट केलेलं की 30-35 वर्षातले जे मुलं आहे आजकालचे, जे कमवत आहे, चांगलं अर्निंग करताय, पण त्यांना ते डबल करायचं आहे 1-2 दिवसामध्ये. आता थोडं आपण 35 ते 40 किंवा 45 वयोगटाकडे जर गेलो तर अशा लोकांसाठी राईट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी किंवा इन्व्हेस्टमेंट त्यांनी कुठे केली पाहिजे की त्यांचं भविष्य सुखकर होईल. कारण एक फॅक्ट आहे सर की आज आपण फक्त पैशाचा विचार केला तर प्रेझेंट तुमचा ठीक असतो, पण फ्युचरमध्ये आजकाल पेन्शन पण कमी व्हायला लागले भरपूर सारे. तर तुम्ही काय सजेस्ट कराल की लोकांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या गोष्टींमध्ये केली पाहिजे?
कोणकोणत्या गोष्टींमध्ये केली पाहिजे, याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा या वयोगटासाठी आणि प्रत्येक वयोगटासाठीचाच गुंतवणूक सुरू करतानाचा मुद्दा आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशासाठी करायची आहे. हे माझ्या निवृत्ती पश्चात, जसं तू म्हणालास की वेतन मिळायची शक्यता कमी झाली आहे, सो मला माझ्या काम करण्याचं वय माझं संपलं, आता मला कोणी नोकरी देणार नाही आहे किंवा मला नोकरी करायची इच्छा नाही आहे. अशा वेळेला मला दर महिन्याला पेन्शनसारखे पैसे दर महिन्याला यावे, म्हणून माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातनं पैसे जमा करणं, मुलांच्या शिक्षण, लग्न, त्यांच्यासाठीचं म्हणजे नेक्स्ट जनरेशनसाठी याचा फंड. थर्ड, तुमचं लाईफस्टाईल. आता प्रत्येकालाच लाईफस्टाईल फार महत्त्वाची वाटते. म्हणजे एक आदली पिढी जी होती ती सगळं सॅक्रिफाईस करत जगत आली, आणि आत्ताची पिढी यांना काही सॅक्रिफाईस करायचं नाही आहे. या जन्मात मला युरोप पण बघायचं आहे, अमेरिका पण बघायची आहे, ब्रँडेड कपडेच घालायचे, आयफोन पाहिजे, सगळ्या गोष्टी कम्प्लीट करा. सो तुमचं लाईफस्टाईल अपग्रेड होत जाणार आहे, त्यासाठीचं एक बास्केट तयार करणं. मेडिकल इमर्जन्सीज तुमच्याच असं नाही तर तुमच्यावरती अवलंबून असतील, अगदी तुमच्यावर सासू सासरे अवलंबून असतील. बरोबर. आणि होतं कसं, बऱ्याच वेळेला अशा ज्येष्ठ नागरिकांचं मेडिक्लेम घेणं परवडणार नसतं. त्यांचं मेडिक्लेम आणि मिळालं तरी तो खूप तुटपून जातो. सो त्यामुळे आणि मेडिकल इमर्जन्सीसाठी एकदम भरपूर पैसे लागू शकतात. बरोबर. सो अशा सगळ्या वेगवेगळे तुमच्याकडे असलेले फायनान्शियल चॅलेंजेस काय आहेत, आणि त्या प्रत्येक चॅलेंजेस प्रमाणे इन्व्हेस्टमेंटचे पोर्टफोलिओ असले पाहिजेत. म्हणजे आपल्याला काय वाटतं, हा माझा चेतनचा पोर्टफोलिओ, चेतन महाजन वन पोर्टफोलिओ. नो, आय विल से चेतन महाजन रिटायरमेंट पोर्टफोलिओ. चेतन महाजनच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठीचा, ती लहान आहे तरी तिच्या आत्तापासून तू जमा करतोस ते चेतन लाईफस्टाईल पोर्टफोलिओ, चेतन इमर्जन्सी पोर्टफोलिओ. ओके. परत कोविडसारखी स्थिती आली आणि 5-6 महिने मला जर काम मिळत नाही आहे, रेग्युलर पैसे येणार नाही आहेत, माझा EMI जाणार आहे, सो ते सगळे पैसे जमा करण्याचा पोर्टफोलिओ. बरोबर. आता या प्रत्येक पोर्टफोलिओला तू बघशील तर टाइम ड्युरेशन वेगवेगळं आहे. कोणाची मुलगीचं लग्न 2-3 वर्षात येईल तर कोणाची मुलगी 3 वर्षाची आहे. सो त्या पोर्टफोलिओवरती रिस्क किती घेता येईल हे इंडिव्हिज्युअली बदलेल. बरोबर आहे. लक्षात येतं. एक्झॅक्टली. ॲक्च्युली समजा जर आता माझं वय 30 आहे, माझी मुलगी उद्या उठून शाळेत जाणार आहे, तर तिची फीज असणार आता 1-1 लाख रुपये फी झाली, तर मला तिच्यासाठी वेगळा पोर्टफोलिओ करावा लागेल. माझं वय आज 45 आहे, 4 वर्षाने माझ्या मुलीचं लग्न होणार आहे, तर मग माझी इन्व्हेस्टमेंट वेगळी झाली असं तुम्ही सांगा. एक्झॅक्टली. म्हणजे जर आता 1-2 वर्षात तुला डोनेशनसाठी 1-2 लाख रुपये भरायचे आहेत आणि दर वर्षाला 1 लाख रुपये भरायचे आहेत, आणि त्यासाठी तुला जर दर महिन्याच्या तुझ्या पुढच्या इन्कम मधनं ते स्पेअर करणं मे बी कठीण होईल, त्यासाठी तुला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, तर त्या पैशांवरती आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत ना. एक्झॅक्टली. सो रिटर्न जास्त चेस करायला जाण्यापेक्षा मला एक 8-10% पैसे वाढले, पण स्टेबल वाढले आणि 9 पैसे माझे लॉसमध्ये गेले. माझे लाखाचे 99,000 तरी नाही दिसले. 1 लाखाचे माझे 1,40,000 दिसण्याच्या नादामध्ये त्याचे 80,000 होण्याची शक्यता जास्त असते छोट्या कालावधीत. स्मॉल लवकर. पण हेच पैसे जर तुझ्या रिटायरमेंटसाठी आहेत, तुझ्या रिटायरमेंटला 20-25 वर्ष आहेत की. बरोबर. तेवढ्या कालावधीमध्ये तुझ्या त्या लाख रुपयाचे 80,000 काय 60,000 हो, तुला ते पैसे आत्ता लागणार आहेत? नाही लागणार आहेत. आणि आपण बघितलं इकॉनॉमी काय, शेअर बाजारातले पैसे शून्य नाही होत. अगदी ते 90% शेअर मार्केट पडलं समजूया. ग्रेट डिप्रेशनच्या वेळेला 90% मार्केट खाली आलेलं. सो त्या वेळेसारखी परिस्थिती जरी झाली, पण मी उद्या रिटायर्ड होणारच नाही आहे, आणि तेवढेच पैसे माझे इक्विटी मार्केट्स मधल्या रिस्की पोर्टफोलिओमध्ये आहेत. करेक्ट. असं जर माझं फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर ब्लड प्रेशर पण वरखाली नाही होणार. उलट त्याची SIP जी चालू असेल ती जर असं 70-80% आणि 40% मार्केट पडलं तर तू जाम खुश होशील, कारण का तुला कच्चा माल स्वस्त दरात मिळतोय. तुला पक्का कधी करायचा आहे तो 25 वर्षानंतर. 25 वर्ष मार्केट एकदम खालतीच राहिलंय, असं तर होणार शक्यच नाही. होणार नाही ना. कोविड मध्ये बघितलंय, 6-7 महिने फक्त आपलं लॉकडाऊन सारखी स्थिती आली नाही, लगेच लोक आणि घरी काय काय गोष्टी बनव, कन्झम्पशन एवढं मोठं आहे, इकॉनॉमी परत बूस्ट होतेच होते.
सर मग याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंटचे पर्याय बघितले म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जसं तुम्ही सजेस्ट करता त्याच्यामध्ये काय काय तुम्ही सजेस्ट करता जसं म्युच्युअल फंड वगैरे टाईप अजून काय तुम्हाला? सो आय ऑलवेज फील आपण ठरवायला हवं कुठल्या गोष्टींवरती मी रिस्क घेणारच नाही. हां, त्याच्या जागा आणि मला येत्या 1, 2, 3 वर्षात लागू शकणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत. ओके. सो त्यावरती मी रिस्क घेणारच नाही. आणि ज्या गोष्टी मला 3 ते 5-7 वर्षात लागू शकतात त्याला मी म्हणतो मॉडरेट रिस्क घेऊ शकतो मी. म्हणजे जर थोडा रिटर्न चेंज करू शकतो. 3 ते 5 वर्षात जर मला जरा थोडं लवकर मनी हवाय पण 5 वर्ष. से फॉर एक्झाम्पल तुला युरोपला फिरायला जायचं त्यासाठी म्हणून तू पैसे जमवतोय. ओके. हां तर ती युरोप टूर तू 1-2 वर्ष डिले करू शकतोस ना. त्याच्यानी काय तुला काय प्रॉब्लेम नाही येणार आहे. राईट. ते जे पैसे तुझे थोडे 10% मायनसमध्ये असतील आणि तू म्हणालास की मी 1 वर्षानंतर करीन तर ते मला चालू शकतं. पण मुलीच्या ऍडमिशनसाठी ठेवलेले पैसे तू बोलू शकतोस का नाही यावर्षी पहिलीला ऍडमिशन नको घेऊया तिला. आपल्याला हवी ते शाळेमध्ये 1 वर्षाची गॅप जाऊ दे. मार्केट खालती आहे आपण पुढच्या वर्षी करूया. नॉट पॉसिबल. नाही. लक्षात येतंय. यावरती मी थोडी रिस्क कुठे घेऊ शकतो आणि कुठे घेऊ शकत नाही. सो हे झाले 2 ऍस्पेक्ट. आणि तिसरा एक ऍस्पेक्ट असला पाहिजे की एक 7-8 वर्षानंतरच लागणारे पैसे आहेत. मग तिथे मी सगळ्यात जास्त रिस्क घेणार. हां, आय शुड बी व्हेरी फोकस्ड. एकदम रिस्की फंड्स म्हणजे सेक्टोरल फंड्स वगैरे जे आहेत. हां, म्हणजे सर आता तुम्ही ज्या फंड्सबद्दल बोलताय रिस्क फंड म्हणजे असं असतं की मिड असतं त्याच्यानंतर लो रिस्क फंड असतात आणि त्यानंतर हाय रिस्क. तर लॉंग टर्मसाठी आपण हाय रिस्कवाले घेऊ शकतो. हो एक्झॅक्टली. लॉंग टर्म जितकं जो पर्स्पेक्टिव्ह लॉंग टर्म असेल तिथं हाय रिस्क घेऊ शकतो. बट आय ऑलवेज फील की आपण ना क्वांटिटेटिव्ह फंड्स खूप लोक घेत असतात. म्हणजे कोणाचाही पोर्टफोलिओ तू बघितला जाता स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, दीज आर क्वांटिटेटिव्ह फंड्स. ते मोजले कसे जात आहेत तर वजनी गटाने मोजले जात आहेत. ओके. मार्केट कॅप किती आहे तिथे क्वालिटेटिव्ह अनालिसिसचं काम हे दिलंय आपण फंड मॅनेजरला की किती IT चे कंपन्यांचे घ्यायचे, किती फार्मा घ्यायचे तू बघ. आय बिलीव्ह इन अ स्ट्रॅटेजी जिथे ऍक्टिव्हली मॉनिटरेशन होत असेल तर आय फील सेक्टोरल फंड्स जे आहेत जिथे मला रिस्कच घ्यायची आहे ना. हां, त्याच पैशावरती घेतो मी. काही 100 रुपयाच्या 100 रुपयावरती सेक्टोरल फंड्स घेत नाही आहे. जे मला 7-8 वर्षाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. तर मला दिसतंय आता की येत्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर स्पेंडिंग खूप वाढतंय. जसं रोड्स होत आहेत. मग स्टील सिमेंट लागणारच ना. हां, मग अशा कंपन्यांमध्ये आपण अशा सेक्टर्स जे आहेत लॉंग टर्मसाठी या सेक्टर्समध्ये पुढच्या 2-3 वर्षाची इन्व्हेस्टमेंट चांगली राहू शकते. बरोबर आहे. पण जर समजा सरकार बदललं आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरचं बजेट खालीवर झालं अशा परिस्थितीमध्ये ते पैसे माझ्या मुलीच्या ऍडमिशनसाठीचे असते तर पूर्णच प्रॉब्लेम मध्ये येईन मी. पण हे माझ्या रिटायरमेंटसाठीचे पैसे आहेत. आता जाऊ दे मायनसमध्ये. आता गव्हर्नमेंट आलंय ते रोड अडवून ठेवेल. कायमस्वरूपी पुढचे 30 वर्ष रोड अडवून ठेवलेत शक्यच नाही असं नाही होणार आहे ना. आणि त्याच वेळेला ऍक्टिव्हली मॉनिटरेशन मध्ये काय होतं आपल्याला दिसत असतं ना की काही गोष्टी घडत आहेत बदलत आहेत. आता मी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जास्त घेतलेलं आहे. बरोबर. एक्सपोजर मे बी पुढचं गव्हर्नमेंट आलंय ते IT कंपनीसाठी चांगलं असू शकेल. बरोबर. किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी चांगलं आहे. राईट. सो मी तेच पोझिशन मॅन्युफॅक्चरिंगचं घेऊ शकतो. बरोबर आहे. मग हे असे सेक्टरचे फंड्स घेतले तर त्या सेक्टरमध्येच 30-30, 40-40 कंपन्या त्याच्यात मिळतात. बट ते लार्ज आहे, मिड आहे, स्मॉल आहे यासाठी फरक पडत नाही. कारण का तर क्वालिटेटिव्हली मी हे घेतलेत. पण ही गोष्ट कशी आहे अंडर मेडिकल सुपरविजनची औषध असतात ना. जे औषध काही औषधं बघ तुला मेडिकल फार्मसीच्या दुकानात नाही मिळत. तसं हे आहे की विथ अ क्वालिफाईड फायनान्शियल ॲडवायझर च्या सल्ल्यानी आणि सुपरविजननी बरोबर करण्याच्या या लॉंग टर्म मधल्या इन्व्हेस्टमेंट आहेत. आणि जर त्याच्यावरती 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर आपण अचीव करू शकलो ना. राईट. तू आठवण करशील हा व्हिडिओ सुद्धा लोक 25 वर्षानंतर त्यांच्या रिटायरमेंट नंतर काढून बघतील की हे अशा प्रकारे 15% 15-20 वर्षाचं कंपाऊंड होत गेलं. बरोबर आहे. इट विल क्रिएट मिरॅकल फॉर देम. एक्झॅक्टली. सर एखाद्याचा पगार 30,000 आहे तो तुमच्याकडे आला
की सर माझा पगार 30,000 आहे आणि मला 5 वर्षाने गाडी पण घ्यायची आहे, 4 व्हीलर घ्यायची आहे, त्याच्यानंतर मला मुलीचं लग्न करायचं आहे 18-20 वर्षानंतर, त्याच्यानंतर मला रिटायरमेंटसाठी पण पैसे पाहिजे, तुम्ही त्याला मदत करू शकतात का? हो, करू शकतो ना. कोणत्या प्रकारे, म्हणजे कशी मदत होईल त्याला? म्हणजे जर आता कोणी बघत असेल आणि त्याचा पगार 30 आहे किंवा म्हणजे थोडा आपण कमी पगार म्हणू, 20-25-30, तर तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत कराल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर 30,000 आपला पगार असेल आणि जर ही सगळी स्वप्न पण आपल्याला पूर्ण करायची आहेत, तर थोडं आत्ताचं लाईफस्टाईल मला सॅक्रिफाईस पण करावं लागेल. जे मी म्हणतो डिलेड ग्रॅटिफिकेशन. मी आत्ताच जाऊन मॅकडॉनल्ड्समध्ये पण खाणार, आयफोन पण. ग्रॅटिफिकेशनचा अर्थ मराठीत एक वेळ सांगा. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे तुरंत समाधान जे मला हवं आहे मिळून आत्ता लगेच, आत्ताच मला सगळ्यात पैसा पाहिजे, इन्स्टंट समाधान हवं आहे. राईट. सो आत्ताच मला 3 BHKच्या फ्लॅटमध्ये पण राहायचं आहे. बरोबर आहे. असं जर मी 30,000 रुपये पगाराने जर म्हटलं तर काय होईल, माझ्या इतर गोल्सना मला सॅक्रिफाईस करावंच लागणार. करेक्ट. सगळ्याची सोंग करता येतात, मग पैशाचं सोंग नाही करतायत. सो जर मी 30,000 रुपयेच पगारामध्ये आहे आणि मला माझ्या मुलांचं शिक्षण पण हवं आहे, मला गाडी पण घ्यायची आहे, तर मग मी पहिले काही वर्ष भाड्याच्या घरात राहून डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवेन. ओके. आणि ते करत असताना रिटायरमेंटसाठी किमान 2,000ची तरी माझी SIP चालू असेल आणि डाऊन पेमेंटच्या वेळेला मी त्या SIPला डिस्टर्ब करणार नाही, त्याच्यातनं 1 रुपया पण काढणार नाही. डाऊन पेमेंटसाठी मी 5,000-1,000 रुपये, 5,000-7,000 रुपयाची SIP चालू ठेवीन वेगळी. हां. आणि त्यामधनं 2-3 वर्षात जे पैसे जमा होतील त्यातनं सुरुवातीला पहिला मी 1 BHKच फ्लॅट घेईन. ओके. माझ्या स्वप्नातलं घर एकदाच घेतलं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी त्या व्यक्तीला अडकू देणार नाही. बरोबर. मी सांगेन आत्ताच्या तुझ्या इन्कमप्रमाणे आत्ता आपण 5,000-7,000 रुपयेप्रमाणे हे जे काय 6-7 लाख रुपये जमवले आहेत ते डाऊन पेमेंट करून एक 1 BHKचा फ्लॅट घे. बरोबर. जो 25-30 लाख रुपयामध्ये तुला फ्लॅट येईल असा फ्लॅट पहिला घे. नंतर तुझं उत्पन्न 1-1.5 लाख रुपयाच्या लेवलवरती आलं, छान तुझं ज्याच्यातलं शिक्षण आहे, ज्यातलं तुझं प्रोफेशन आहे, त्यातले ॲडव्हान्स कोर्सेस कर, पदोन्नती घे, उत्पन्न वाढव आणि मग 1 BHKचं 2 BHKवर जा. बरोबर. नंतर पुढे जाऊन 3 BHK घे, बंगला घे, सगळं घे. आयुष्य खूप मोठं आहे. 100 वर्षाचं आयुष्याला 100 दिवसात जगायला जाऊ नको. बरोबर आहे. अभी नाही तो कभी नाही वगैरे काही नाही, तसं काही नसतं. सब होत आहे धीरे धीरे होत आहे. धीरे धीरे होत आहे. एक एक गोलला लक्षात. मला गाडी हवी आहे तर मी एकदम 12 लाखाची गाडी घ्यावी का? 30,000 रुपये पगार असताना नक्कीच नाही घ्यावी. पहिली मी जी मला वॅगनार वगैरे जमेल 5-6 लाख रुपयापर्यंतच्या ती गाडी घ्यावी, ती गाडी घेईन. मला जमेल तसा EMI मध्ये मी घेईन. काही वर्ष माझं उत्पन्न वाढवण्यासाठी मी देईन. बरोबर. आणि मग मला हवी तशी मनासारखी मी SUV घेईन. ह्याला मी डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतो. करेक्ट. पण आज झालंय कसं, मला आत्ता मनात भरली आहे ती 15 लाखाची गाडी घ्यायची तर तीच घ्यायची, घ्यायची तर तीच घ्यायची, हारच घ्यायची. असं जर मी 15 लाखाची आत्ता गाडी घेतली तर मग मला भाड्याच्याच घरात बऱ्याच काळ राहावं लागेल. बरोबर. माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या याच्यावरती मला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. राईट. मला माझं लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज आणि हे जर मी काहीच कॉम्प्रोमाइज करत नसेन तर होईल असं की माझा पुढे जाऊन पगार 50,000 रुपये झाला असेल, पण क्रेडिट कार्ड आणि बाकी सगळ्या गोष्टींमधनं वर्षाला दर महिन्याला भरायचा हप्ता 70,000 होऊन गेलाय. माझं उत्पन्न येतंय 50, जाणारे 70. बँक्रप्सीची वेळ आली असेल. आणि हे अशा बँक्रप्सीच्या उंबरठ्यावरती उभे असलेले खूप लोक आहेत. सर, म्हणजे अर्निंग आहे लोकांचं, पण त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग नसल्यामुळे बँक्रप्ट होऊन जातात. हां, आणि गंमत सांगू का, ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या वर आहे त्यांची शक्यता जास्त आहे, कारण ते तितका पैसे जास्त. काय माहिती का, गंमत अशी आहे की लोकांना वाटतं की मी जास्त पैसे मिळवले की माझे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. तसं नाही, ते अजिबातच तसं नाही आहे. तू पहिलं शिस्तबद्ध जगायला शिकणं, फायनान्शियल शिस्त पहिली बिनवणं हे गरजेचं आहे. अदरवाईज तुझं 1 लाख रुपये कमवणार आहेस, तू 10 लाख रुपये कमवायला जरी लागलास तुझे प्रॉब्लेम नाही सुटणार आहेत. तू तुझं लाईफस्टाईल तेवढ्या प्रमाणात अपग्रेड करणार आहे, करून टाकशील. आणि तुझ्या आज जे 1 लाखाला पडलेलं ठिगळ आहे ते मोठं खंडार झालेलं असेल. बरोबर आहे. आणि 10 लाख रुपयाच्या वेळेला तुझं अजून फायनान्शियल प्लॅनिंग
मोठ्या प्रमाणात म्हणजे अजून जास्त कर्ज होऊन गेले. अजून जास्त कर्ज अजून, कारण की आता तू 1 लाख रुपये पगार असताना तू एसयूव्हीचं स्वप्न बघतोय. बरोबर आहे. 10 लाख रुपये दर महिन्याला ज्याला मिळत असतील तर तुला फॉर्च्युनर नाही, तुला ऑडीचं स्वप्न. ऑडी वगैरे पाहिजे. आणि देर इज नो एंड. ऑडी पण जो वापरतो त्याला पण वाटणार आहे की अरे माझ्याकडे रोल्स रॉईस नाही आहे. एक्झॅक्टली. सो देर इज नो एंड. करेक्ट. मटेरियलिस्टिक आयुष्याला एंड नाही आहे. बरोबर. सो त्यामुळे मी माझ्या उत्पन्नानी आणि ज्ञानानी अजून परिपूर्ण झालोय का ही गोष्ट मिळवण्यासाठी, हे फळ माझ्या योग्यतेचं आहे का मला ते वेळेआधी मिळतंय. जर वेळेआधी मिळत असेल तर मी घाबरलं पाहिजे. जर मला वेळेआधी एखादं फळ मिळतंय किंवा कोणी देऊ करतोय तर इसके इरादे कुछ अलग आहे. जसं आपण सुरुवातीला बोललो की एका दिवसात पैसा डबल. जो मार्ग ज्याच्यावरती प्रॉब्लेमच नाही आहेत असा मार्ग जर कोण दाखवत असेल तर घाबरलं पाहिजे. बरोबर आहे सर. आणि आता जसं आपण डिस्कस केलं की 30,000 जर पगार असेल तर तो व्यक्ती पण त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण आयुष्यामध्ये शिस्त पाहिजे. किती पैसे कुठे खर्च करायचे आणि कोणत्या गोष्टीवर खर्च करायचे याला डिसिप्लिन बोलतात, तो तुम्ही पाळायला पाहिजे. बरोबर आहे सर. असाच एक मला विचारायचं आहे की तुमच्याकडे असे लोक येतात का, म्हणजे तुमच्याकडे आणले अनुभव जर तुम्ही शेअर केले या गोष्टींबद्दल तर 1-2 अनुभव जर तुम्हाला शेअर करू वाटले तर. मी कामवाल्या बाई म्हणून कोणाकडे काम करणाऱ्या ज्या अशा मावशी आहेत त्यांच्यापासून ते 1,000 कोटी 2,000 कोटीचं टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांच्या मालकांपर्यंत सगळ्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे. सो अँड आय बिलीव्ह की फायनान्शियल प्लॅनिंग करून देणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर. हे माझ्या कर्माचा आनंद आहे. सो ते कोणी बांधकाम मजदूर असो किंवा बिल्डर असो, मला प्रत्येकाचं करून द्यायला आवडतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम माझ्याकडे येणारे लोकांची फ्रिक्वेन्सी जी असते ती नियर टू रिटायरमेंट किंवा रिटायरमेंट नंतर असे लोक बरेच येतात. कारण का आता काय होतं, त्यांना त्यावेळेला चुकायला ऑप्शन राहत नाही म्हणून ते प्रोफेशनलकडे येत असतं. बरोबर. जोपर्यंत चुकायला तुझ्या एजमध्ये 30-35च्या एज चुकायला संधी खूप आहे ना. खूप आहे. बट वेन यू आर ॲट रिटायरमेंट एज, जे आपल्या आईवडिलांच्या वयाचे मंडळी आहेत त्यांना आता चुकायला संधी नसते. कारण का आता असे मिळालेले रिटायरमेंटचे पैसे एकदा एकत्रच मिळालेत, एकदाच मिळणार आहेत. बरोबर. ते गमावले तर परत रिटायरमेंटचं फंड येणार नाही आहे. करेक्ट. दॅट टाइम दे टेक अ प्रोफेशनल हेल्प. आणि दॅट टू जर ते बऱ्याच जण असे पण असतात की या एजमध्ये सुद्धा मुलांवर डिपेंडंट झालेले असतात आणि मुलांना असतो शेअर ट्रेडिंगचा नाद. आणि मग माझा मुलगा आमच्या घरातला सगळ्यात हुशार मुलगा इंजिनियर झालाय, जॉब पण करतो, ट्रेडिंग पण करतोय, त्याला 20-1 लाख रुपये देऊया आपण, असं ज्यांचं होतं त्या मुलाला पण फ्रस्ट्रेशन येतं की माझ्या वडिलांचे मी एवढे पैसे शेअर ट्रेडिंगमध्ये घालवले आणि वडील मुलाचं नातं पण विचित्र होऊन जातं. सो अशा परिस्थितीत हे करू नये. पण मला या वयातली जी मंडळी आहेत त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग खूप जास्त करून दिलं आहे. ओके. आणि त्या वेळेला त्यांच्या मनात ज्या इच्छा असतात की मला माझे पैसे माझ्या मुलांना आशीर्वाद म्हणून द्यायचे आहेत, हे पैसे मी आयुष्यात वापरणारच नाही आहे, बरोबर, असे पैसे, किंवा हे माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे, मग ती जबाबदारी वाटते ना आपल्याला. बरोबर की अरे सर तुम्ही त्याचं जबाबदारी घेतात म्हणून ती तुम्हाला वाटते ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही ते तुमचं त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन असा नाही की फक्त तुम्हाला त्याच्यातून पैसा कमवायचा आहे. तुम्ही त्या कामाला तुमचं एक तुमच्या बुद्धीचं स्वरूप आणतात की मला ही माहिती आहे तर मी यांची मदत करू शकतो या गोष्टीतून. ती मला जबाबदारी वाटते. आणि मला तो इम्पॉर्टन्स दिल्यासारखं वाटतं की अरे या माणसाने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे आहेत आणि हे पैसे मला इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग मला अजून जरा डोकं खाजवावं लागतं, रे बापरे ह्यांना असं कसं व्यवस्थित द्यायला हवा, इथे चूक करून चालणार नाही. बरोबर आहे. सो त्यामुळे त्या जबाबदारीने इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि मग मला दरवर्षी इतक्या लग्नांचे आमंत्रण असतात कारण का तर मोस्ट ऑफ क्लायंट्सचं इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट तुम्ही गेलेलं, त्यांच्या मुलांच्या लग्नाचं केलेलं असतं. राईट. त्या लग्नांना जायला पण मग छान वाटतं, चांगलं वाटतं. येस. आणि खूप म्हणजे
मला पुढच्या जन्मी देखील फायनान्शियल प्लॅनर व्हायला आवडेल. राईट सर. जसं लग्नाचं बोलले तुम्ही की लोकांना जर मुलीचं लग्न करायचं असेल ॲट दॅट टाइम दे कम टू यू आणि दे आस्क फॉर हाऊ कॅन आय इन्व्हेस्ट मनी किंवा मी कसं करू शकतो, असं अजून कोणकोणत्या गोष्टींमध्ये म्हणजे ह्या आपण शेवटच्या प्रश्नाकडे एक जर आपण वळालो तर कोणकोणते मुद्दे तुम्ही सांगाल सर की लोक जर फायनान्शियल प्लॅनिंग झालं तर ते मुद्दे घेऊन तुमच्याकडे येतात की मला लग्न करायचं आहे किंवा मला गाडी घ्यायची किंवा समथिंग, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा आणि लोकांनी कोणते मुद्दे घेऊन ॲक्च्युली आलं पाहिजे की या गोष्टींसाठी तुम्ही प्लॅनिंग करा? घर घ्यायचं आहे, आमचं कुठे घर नाही आहे, मला भाड्याच्या घरात राहतोय, घर घ्यायचं आहे, त्यासाठी पैसे जमवायचे, कसे जमवूया आणि त्याचं प्लॅन करून जर फायनान्शियल प्लॅनरच्या मदतीने तुम्ही प्लॅन करून जर घेतलं तर ते अधिक चांगलं होऊ शकतं. बरोबर. सिमिलरली रिटायरमेंटसाठी जमवायचे पैसे हां आणि अशा प्रत्येक गोलसाठी मेडिकल इमर्जन्सीज घरात येत असतील ओके तर त्या वेळेला मी काय केलं पाहिजे, कुठले पैसे वापरले पाहिजे, ते पैसे कुठे ठेवावे ओके यासाठीचे आणि या प्रत्येक गोष्टींसाठी ठेवायच्या पैशाचं जे ठिकाण आहे हां हे पूर्णपणे वेगळं आहे. करेक्ट आणि त्याच्यामधले चॅलेंजेस जे पण वेगळे आहेत. सर तुम्ही जी ॲक्च्युली माहिती दिली तर एकंदरीत असं आहे की तुमचे जे काय तुमचे जे काय ड्रीम्स आहे किंवा तुमचे जे काय रिक्वायरमेंट्स आहे, गरजा आहे, त्या कंप्लीट करायच्या असतील तर तुम्हाला पूर्वीपासूनच ते प्लॅन करावा लागतो आणि तो प्लॅन केला तर त्या वेळेला बरोबर कंप्लीट होतात. बट ते तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं लावून करण्यापेक्षा इफ यू कन्सल्ट विथ एनी फायनान्शियल प्लॅनर इट वुड बी ग्रेट. म्हणजे ते फायदेशीरच असेल तुमच्यासाठी. तर त्यासाठी सर तुम्ही काही चार्ज करतात का? म्हणजे सामान्य व्यक्ती समजा तर काही लोकांना नाही पॉसिबल होत किंवा इफ समवन इज अर्निंग लाईक मोर दॅन 50,000 ही कॅन अफोर्ड द फीज वगैरे, बट लोकांना तोच प्रश्न पडतो की यार मी या व्यक्तीला कॉल करू का कारण फीजसाठी. तर तुम्ही ते एक स्ट्रक्चर जर डिस्कस केलं तर आता कसं आहे, मी ॲम्फी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाची ॲम्फीच्या रजिस्टर्ड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे. सो त्यामुळे आमची जी फीज आहे ती त्या म्युच्युअल फंडचा जो प्लॅन आहे त्यामध्येच कव्हर झालेली असते. ओके. म्हणजे जनरली लोकांना असं दाखवलेलं असतं की डायरेक्ट प्लॅन इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, जे तुम्ही 0.5%, 1% 1% पण तुम्ही पैसे वाचवू शकता, तुमची इन्व्हेस्टमेंट कशी छान होते असं सगळं सांगितलं जातं. तर वी डोंट गिव्ह यू डायरेक्ट फंड्स, वी गिव्ह यू रेग्युलर फंड्स ज्यामध्ये 0.5% जास्त लागतो. त्यामध्ये आमची फी पकडलेली आहे. पण यात होतं काय, वेन यू इन्व्हेस्ट देर आर 3 प्रोसेसेस आर इन्वॉल्ड. फर्स्ट इज रिसर्च, कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि कुठे कोणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंटसाठी फंड खूप चांगला आहे, असे 100 चांगले फंड आहेत. म्हणजे 100च्या 100 फंड तुमच्यासाठी योग्य आहेत असं नाही ना. क्रोसिनची गोळी खूप चांगली आहे पण ती कोणासाठी, ज्यांना ताप आला, डोकं दुखतंय आणि कुठले वेगळे साईड इफेक्ट्स त्याचे नाही होणार आहेत, अशा व्यक्तीलाच क्रोसिनची गोळी देता येते. सरसकट घेऊन कुठलंही औषध चालत नाही. बरोबर. सो तसंच रिसर्च करून तुम्हाला फंड्स कोणते चालू शकतील हे पाहणं. सेकंड इज ट्रान्झॅक्शनल सर्व्हिसेस अँड थर्ड इज मॉनिटरेशन. फक्त बिया घेतल्या आणि त्या बिरकावल्या बॅकयार्डमध्ये आणि त्याच्यातनं रोपं उगवली, फळं लागली, ह्याला पण शेती नाही म्हणत ना. बरोबर. त्याचं टाइमली इरिगेशन पाहणं, पाणी कोणाला किती लागतंय, हवामानाप्रमाणे काय खत पाणी कसं घालतंय, तण वाढतायत का, बरोबर आहे, सो तण काढणं, नाही तर तणच सगळं फर्टिलायझर खाऊन टाकतात. बरोबर. सो असं सगळं न होऊ देता त्या इन्व्हेस्टमेंटला तेवढी वर्ष मॉनिटर करणं. एक्झॅक्टली. हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला जे काय तुमचा 0.5% जातोय पण त्या 0.5% तुम्हाला या सगळ्या सर्व्हिसेस मिळतात. सो दॅट होतं काय, तुम्ही आणि तुमचा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर मानून चाला एकाच बोटीतनं प्रवास करताय. बरोबर आहे. सो या मधनं होणार काय, जे तुमच्या 100%चं होणार आहे तेच त्यांच्या 0.5% होणार आहे. एक्झॅक्टली. सो त्यामुळे ऑब्व्हियसली ऑन बिहाफ ऑफ यू त्या फंड्सवरती मॉनिटर करणं हे माझ्यासारखे फायनान्शियल ॲडवायझर जास्त चांगल्या प्रकारे करू शकतील. त्या फंडमध्ये जर वाटत असेल की नाही आपण आता इन्फ्रास्ट्रक्चरचा फंड घेतलाय पण येत्या काळामध्ये फार्मा सेक्टर जास्त महत्वाचा वाटतोय. बरोबर. सो आपण 20% एक्सपोजर कमी करून 8%वर आणूया आणि उरलेलं एक्सपोजर फार्माला देऊया, असा जो सल्ला आहे. किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही इमोशनली डिसिजन घेऊ शकता. मार्केट पडेल वाटतंय, हिडनबर्गची न्यूज आली, आता काय करू,
तर वाटते पटकन मी विकून टाकतो आणि जाऊ, आणि खालती गेलेच नाहीत. हां, गेलेच पाहिजे ते. पण तुम्ही अख्खा पोर्टफोलिओ लिक्विडेट करून वाट बघत बसलात. बरोबर आहे. सो अशा परिस्थितीमध्ये हे जे भावनिक निर्णय तुम्ही घेऊ शकता का, यू आर नॉट ट्रेंड, तुम्हाला त्याचा अनुभव नाही आहे, ज्ञान नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडनं या चुका होऊ शकतात. हे जर तुमच्यासोबत जर अनुभवी फायनान्शियल प्लॅनर या जर्नीमध्ये असेल तर या 0.5% काय होतंय, तुमच्या झाडाला कुंपण घातलं जातंय. करेक्ट, सेफ्टी मिळते. तर ते या त्या रोपाचं पुढे मोठा वटवृक्ष होऊ शकतो. बरोबर आहे सर. सर धन्यवाद. तुम्ही जी माहिती दिली तर भरपूर सारे आपले जे प्रेक्षक आहे, जे आपले व्हिडिओ बघतात, तर एक पैशांचा इश्यू असतो, भरपूर लोकांना असतो पैशाचा इश्यू. तर तो जर आपण म्हणजे तुम्ही कमवताय पैसे, पण जर त्याच्यापेक्षा जास्त तुमची लाईफस्टाईल आहे किंवा तुम्ही जास्त पैसे घालवताय, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे लाईफमध्ये. पण जर तुमचं एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग आहे विथ द ॲडवाईस ऑफ सम एक्सपर्ट, तर ते तुम्ही व्यवस्थित करू शकता. तुमचे जे काही ड्रीम्स आहे, तुमचं लग्न असू द्या, स्वतःचं लग्न पण तुम्ही त्याच्यातून करू शकता. त्याच्यानंतर मुलाबाळाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न येतं, नंतर रिटायरमेंट नंतरचे पैसे, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. सरांचा नंबर, जो यांच्या कंपनीचा नंबर आहे, सरांच्या टीमचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे, वेबसाईट टाकली आहे, त्या गोष्टींवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात आणि सरांशी कॉन्टॅक्ट करू शकतात. सरांचा इंस्टाग्रामला पण चॅनल आहे अर्थ समीर नावाने, तर तुम्ही तिथेही जाऊ शकतात आणि तिथेही सरांचे व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता. सर धन्यवाद. धन्यवाद.